हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज खूप लेट झाला होता कामं आवरायला, त्याच्यामुळं कामं पटपट होत नव्हती आणि गार्गी पण मध्ये मध्ये किरकिर करत होती. तिच्या जे हाताला बांधलेलं आहे त्याच्यामुळं ती थोडीशी किरकिर करत होती मला. आणि मग मी पटपट आवरून घेतलं. भांडे पण खूप पडले होते. सकाळी लवकर उठलं ना की जे आपलं डेली रूटीन आहे ते पटपट आवरलं की काही वाटत नाही. मी जवळजवळ 11 साडे11पर्यंत फ्री होते. मग नंतर काय थोडेसे रील्स वगैरे बनवायचे असेल, मुलांना खायला घालायचं असेल, शाळेला सोडायचं असेल, मग ते बघून घेते. पण आज सुट्टी होती त्याच्यामुळं कामं खूप स्लो चालली होती. भांड्यांचा पण ढीग पडला होता, नाश्त्याची, जेवणाची. आणि मग ते आवरलं. आणि संध्याकाळी खाली आमच्या इथं दहीहंडीचा कार्यक्रम होता आणि म्हणलं ते बघायला जाऊया. काम आवरून घेतलं. फरशी पुसली नव्हती 2-3 दिवस झालं. मग म्हटलं पहिलं झाडू काढून फरशी पुसून घेते. आणि तुम्हाला एक सांगते, माझं 4-5 दिवसाचं जे काम पेंडिंग होतं ते म्हणजे हे बघा, कपडे धुवायचे आणि फक्त ते सोफ्यावर टाकायचं असंच काम चाललं होतं माझं. कारण ती आजारी असल्यामुळं मग मला म्हटलं नाही, आज कुठलंही सगळं काम बाजूला राहू दे, आज पहिला कपडे फोल्ड करेन आणि ते कपाटात जातील. मग मनू बोलली की मम्मा तू कपडे फोल्ड कर, मी कपाटमध्ये ठेवतो. मग तिने लॉन्ड्रीचे कपडे लॉन्ड्रीच्या बॅगमध्ये ठेवले. मुली पण खूप हेल्प करतात मला. अर्धं काम जर कमी कुठलं सांगितलं तर ते अर्धं काम तरी करतातच त्या. आणि दहीहंडीचा कार्यक्रम होता. आणि आई जर का व्हिडिओ बनवत असेल तर पोरी बनवणारच. हेलो दोस्तों, हम मेरी मम्मी ना अच्छा कर रही है, चपाती कर रही है और मैं अच्छे से भांडे रख रही हूँ. और मम्मी भांडे घास कर हो गया है. और ये जो दिख रहा है ये डांस फ्लोर. आणि मी कसं बोलते, कसं व्हिडिओमध्ये शूट करते, काय बोलते तसं बघून माझ्या मुली शिकत आहेत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.